गेली 6 दशकं राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान सर्व क्षेत्रामध्ये श्रद्धेय पवार साहेबांनी दिलेलं आहे. विशेष म्हणून कृषी क्षेत्रातला या देशातला बदल हे करण्यापाठीमागे पवार साहेबांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहिलं. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी पवार साहेबांचा पक्ष काँग्रेस पक्षामध्ये विलीन झाला 87 त्यावेळेपासून आली. पण अधिक प्रखरतेने 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि पवारसाहेबांच्या विचारांनी आम्ही सगळेजण जोडलो गेलो. अजितदादांचंही त्यावेळेला नेतृत्व होतंच, आम्ही सगळेजण काम करत आलो. असा दीर्घ राजकीय प्रवास माझा आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राहिला, अजितदादांच्या सोबत राहिला. 3 वर्षामध्ये माझी आणि पवारसाहेबांची भेट झाली नाही, साधं बोलणंही नव्हतं. पण अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांचे प्रकृतीचे होणारे चढउतार, वारंवार ब्रीचखंडी हॉस्पिटलमध्ये त्यांना खोकल्याचा, दम्याचा, तापाचा त्रास झाल्याच्यानंतर भेटावं अशी इच्छा, म्हणजे मी विनंती केली ती भेट मिळावी म्हणून. मधल्या कालावधीमध्ये मिळाली होती त्याला मी दौऱ्यावरती होतो. मी मुंबईत असताना साहेबांचे दौरे होते. त्या दिवशी नेमकंच गुवाहाटीला आसामच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्याच्यानंतर मुंबईला परतल्यावर साहेबांच्याकडनं निरोप आला की दुसऱ्या दिवशी मी असेल तर भेट होऊ शकते. दुसऱ्या दिवशी माझ्या मतदारसंघामध्ये नितेश राणे यांचे कार्यक्रम होते. संध्याकाळी एक अमृत महोत्सवाचा कार्यक्रम पनवेलला होता. मला विचारण्यात आलं की आज वेळ आहे का, म्हणून मी पवारसाहेबांना भेटायला गेलो. 10 मिनटं विचारपूस प्रकृतीची केली. त्याच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, होण्याचं काही कारण उद्भवतच नाही. साहेबांची प्रकृती, साहेबांची तब्येत आणि आम्ही संबंध ज्या पद्धतीने फिरतो त्याच्याबद्दलची एवढीच चर्चा. याच्यामध्ये बिलकुल कुठला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आमच्या पक्षांतर्गत कुठली विषय चर्चा होण्याचं काही कारण नाही. कारण पवारसाहेबसुद्धा एक ज्येष्ठ नेते आहेत. विशेष करून पवारसाहेब नेहमी ज्या वेळेला त्यांच्या पक्षाखेरीज इतर पक्षाच्या मान्यवरांशी सुद्धा त्यांचा खूप संबंध राहतो. इतर घटकातल्या मान्यवरांशी सुद्धा त्यांचा नेहमीच संबंध येत असतो. अशा वेळेला त्या निगडीत असलेल्या साहेबांची चर्चा होत असते. आणि मी सुद्धा स्वतःला एका शिस्तीत वागणारा कार्यकर्ता आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो. अशा वेळेला अशी चर्चा झाली नाही आणि त्याच्यामुळे कुठल्याबद्दल तक्रार करणं हा विषय त्या ठिकाणी उद्भवतो. सर, तुम्ही नाराज होते असं समजून येत होतं. राष्ट्रीय कार्यकारिणी जी होती तुमच्या कार्याचा विचार करावा. तुमच्या आणि प्रफुल्ल पटेलांचं दोघांचं कौतुक केलंय पवारांनी, म्हणाले नव्या नेतृत्वाने विचार करावा. एक असं आहे की पवारसाहेबांनी कोणाला काय सल्ला द्यावा हा पवारसाहेबांचा वडिलकीचा अधिकार 6 दशकाच्या कामातून त्यांनी मिळवलेला आहे. एक साहेबांना कोणीतरी प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मला असं, कारण मी जे साहेबांची पत्रकार परिषद पाहिली त्याच्यातलं आहे. एक खरं आहे की मी गेले 87-88 पासून साहेबांच्या सोबत काम करत होतो. त्याला साहेब मुख्यमंत्री होते. साहेब ज्या वेळेला केंद्रामध्ये संरक्षण मंत्री होते त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष झालो. साहेब पुन्हा राज्यात मुख्यमंत्री होते त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. 95ला काँग्रेसचं तिकीट दिलं त्यावेळेला साहेब, अंतुले साहेब या सर्वांची मदत झाली. मी विधिमंडळ पक्षाचा मला सरचिटणीस साहेबांनी केला होता. त्याच्यामुळे नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाल्यावर राज्यमंत्री झालो. 3 जिल्ह्याची जबाबदारी दिली. मी प्रदेश राष्ट्रवादीचा अध्यक्ष एकत्रित राष्ट्रवादीमध्ये 14 ते 18 काम केलेलं आहे. त्यामुळे साहेबांना आमच्या कामाची, संघटनेमध्ये असलेल्या कामाची माहिती असल्यामुळे साहेबांनी मोठ्या मनाने ते वक्तव्य केलं असेल. त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल काही तक्रार नाही, कुठला पार्थ पवारांच्याबद्दल तक्रारचं काय कारण आहे? एक तर पार्थ पवार असतील, जय पवार असतील, दादांच्या दुर्दैवी अकाली निधनाच्या नंतर ते सक्रिय राजकारणामध्ये सहभागी आहेत. पूर्वी होते का तर होते, पण सक्रिय होणं, जसं मी 77 पासून 75 पासून पोलिंग एजंट, बूथ एजंट, काउंटिंग एजंट म्हणून काम केलं आहे. पण 84ला माझे वडील वारले आणि मग मी तालुका काँग्रेसचा सरचिटणीस झालो, तालुका काँग्रेसचा अध्यक्ष झालो, जिल्हायुक्त झालो. तसं आज दादांच्या दुर्दैवी अकाली निधनाच्या नंतर पार्थ असतील, जय असतील, हे आता सक्रिय राजकारणात आहेत. त्यामुळे तरुण नेतृत्व आहे. तर त्यांच्याबद्दलची तक्रार असण्याचं कारणच काय? उलट दादांच्या समवेत दीर्घकाळ आम्ही राजकीय प्रवास केला असल्यामुळेच योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन, त्यांची काय भूमिका असेल ते आम्हाला काय वाटतं ते आम्ही समजून घेऊन चर्चा करून पक्षांतर्गत आम्ही त्या ठिकाणी वाटचाल करत असतो. आम्हाला आता पुढच्या 25 वर्षाची पक्षाची वाटचाल करायची आहे. 2029च्या निवडणुका आहे. त्याच्या आधी
राज्यातल्या उरलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी येतील, ग्रामपंचायतीच्या निवडणुका येतील, संघटनेचं कार्यक्षेत्र अजून वाढवायचं असेल तर काय पद्धतीने काम करायचं आहे याची चर्चा मी वारंवार करत असतो. एक प्रश्न त्याला असा आहे की फेब्रुवारीमध्ये 16 फेब्रुवारीला एक घटना दाखल करण्यात आली इलेक्शन कमिशनला आणि त्यावर तुमची सही होती, प्रफुल्ल पटेलांची होती आणि त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार कार्याध्यक्षांना देण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे या सुनेत्रा विषयावरती पवार आम्ही पक्षांतर्गत चर्चा केलेली आहे. तो विषय पूर्णपणाने संपुष्टात आलेला आहे. एकमताने एक ताकदीने आम्ही सगळेजण पुढच्या काही कालावधीमध्येच काही दिवसांमध्येच महाराष्ट्रव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू करू आणि संघटनेच्या पुनर्बांधणीला वेग त्या ठिकाणी देऊ. तुम्ही पुनर्बांधणी शब्द का बनलं की दादा असेपर्यंत एक बांधणीचा ढाचा ठरला होता. दादांच्या दुर्दैवी अकाली निधनाच्या नंतर सगळीच राजकीय समीकरणं बदलली, प्रशासकीय पातळीवरती बदलली, एनडीएमध्ये थोडीशी बदलली, पक्षांतर्गत बदलली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बदलली. अशा वेळेला एक खांबी नेतृत्वाच्याकडे आम्ही काम त्या ठिकाणी करत आलो. अशा वेळेला जे काही, कारण वहिनींचा 4थ्या दिवशी शपथ झाला, वहिनी अध्यक्ष झाल्या, 5 राज्यसभेवरती निवडून आले, त्याच्यानंतर गेले 2 महिने आम्हालाच काही मंडळींनी टीकेचं लक्ष केलं. जे काही पक्षांतर्गत हे निर्णय घेतले ते सहमतीने त्या कालावधीमध्ये घेतले गेले. शपथविधी असेल, राष्ट्रीय अध्यक्ष असेल, मार्चच्या निवडणुकीचा राज्यसभेत असेल, ते एकत्रितपणाने घेतले घटना बदलण्याचा गेले. प्रयत्न. एक मिनिट, त्याही विषयावरती चर्चा त्या ठिकाणी झाली आणि तो विषयाच्याबद्दल समज गैरसमज काय होते ते संपुष्टात आलेले आहे. सर, तुम्ही नाराज झालेले राष्ट्रीय कार्यकारिणीत ज्या प्रकाराने एक बदल आला आहे त्यानंतर आता तुम्ही म्हणजे रिसेंटली सुनेत्रा पवार यांना पण भेटलात, तर आता एकमत झालं आहे का की अजून नाराजगी? कारण की तुमचं पहिले नाव नव्हतं, नंतर क्लेरिकल हे करून नंतर नाव आणण्यात आलं, पण नुसतं खासदार म्हणून क्लेरिकल मिस्टेक अजून दुरुस्त झाली नाही. पण मी नाराज आहे म्हटलं कोण? नाही तर विचारतो आम्ही झाला मी नाराज कालही नव्हतो, आजही नाही, उद्या भविष्यात नाराज असं काही कारण नाही. एक तर 99पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या पासूनचा मी एक कार्यकर्ता आहे. 23 साली दादांच्या नेतृत्वाखाली NDAमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्या महत्त्वाच्या प्रक्रियेतला मी एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामुळे ते घडण्यापूर्वी, घडल्याच्या नंतर लोकसभा, विधानसभा, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेने यांच्याशी जागा वाटप, निवडणुकीमधलं यश, या सर्वच ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यातला एक महत्त्वाचा मी घटक आहे. अशा वेळेला मी नाराज असण्याचं काही कारण नाही. मी कधी नाराज नव्हतो, आजही नाही आणि उद्या असणार नाही. शेवटी पक्ष चालवत असताना अनेक वेळेला काही प्रश्न निर्माण होत असतात. त्या प्रश्नाची उकल चर्चेच्या माध्यमातून होत असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारावरती चालणारा पक्ष आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारावरती चालणारा पक्ष आहे आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे. पण आम्ही सगळे बसून एकत्रितपणाने चर्चा करत असतो. अशा वेळेला आम्हाला काय काय एखाद्या विषयामध्ये वाटतं ते आम्ही मांडतो, नेतृत्व मांडत असतं, पण जे काय निर्णय होतात ते एकमताने होतात. सर, म्हणजे तुम्ही नाराज नाहीये, पण तुमच्यामुळे कोणी नाराज झालं का? त्यांनी पक्ष घटना बदलण्याचा प्रयत्न झाला. मी आपल्याला वारंवार सांगितलं की त्या विषयावरती सखोल चर्चा होऊन तो विषय पूर्णपणाने संपुष्टात आलेला आहे. सर, क्लॅरिकल एरर कधी करेक्ट होणार? सर, एक मिनिट शिवाजीजी, सर, क्लॅरिकल एरर कधी करेक्ट होणार? कारण की सुनेत्रा पवार यांनी ट्विट करून सांगितलेलं ते सुद्धा जो विषय आहे तो 4-5 दिवसात संपेल. कारण बहिणींनीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते ट्विट त्यावेळेला केलं. त्याच्यानंतर त्या विषयावरती आमची चर्चाही झाली. त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन काय पद्धतीने पुढे वाटचाल करायची त्याच्यातला निर्णय झाला. आता त्या प्रक्रियेमधला जो कालावधी लागतो तो त्या ठिकाणी कालावधी घेतला जाईल. पण आता पक्ष एकसंघपणाने कामाला लागलेला आहे. सर, संजय शिरसाट म्हणाले की तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या एबी फॉर्मवरती सही केलेली आहे आणि जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख आहे, त्यामुळे त्यांची आमदारकी धोक्यात येईल असं सांगण्यात येत आहे. तुमची काय याच्या संदर्भात? नाही, मी आपल्याला आताही सांगतो होती की जिशान सिद्दीकीचा अर्ज ज्यावेळेला भरला त्यावेळेला A फॉर्म हे राष्ट्रीय अध्यक्ष सही करून देत असतात. की B फॉर्म सही करायचा अधिकार कोणाला? तो देत असताना सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी ते दिला. B फॉर्मवरती मी जिशान सिद्दीकींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून देताना B फॉर्मवरती माझी सही सुनील तटकरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आहे. त्याच्यामुळे व्हॅलिड तो आहे. त्याच्यामुळे कुठलाही त्याच्यात तांत्रिक अडचण नाही, त्याच्यामध्ये कुठला
आमदारकी धोक्यात आली अशातला काय भाग नाही. पण आता काही वेळेला काही स्पेक्युलेशन होत असतात. आता ते होत राहतील. आता प्रत्येक बाबीचा किती खुलासा करायचा त्याची शेवटी निर्णय त्याची उत्तरं काळाच्या ओघामध्ये मिळत राहत असतात. तुमची कागदपत्र 26 फेब्रुवारीच्या मी ते कमिशनने सांगितलं दिली आहेत, सर. मी आपल्याला ते सांगतो की त्याच्यानंतरच AB फॉर्मवरती सही होऊन तो दिलेला आहे. त्याच्यामुळे तो वैध आहे. आत्ता मी मगाशी वारंवार आपल्याला सांगितलं की आम्ही मधल्या कालावधीमध्ये सगळेजण एकत्रितपणाने बसलो. आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री वहिनी होत्या, प्रफुल्लभाई होते, आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असेल, पार्थ असेल, आम्ही एकत्रितपणाने बसून आता हा विषय पूर्णपणाने संपलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलाही संदेह राहिलेला नाही. पूर्ण ताकदीने आता आम्ही संघटनेच्या कामाला सर, सर, संजय शिरसाट असं म्हणाले की राष्ट्रवादीचे अनेक लोक आमच्या संपर्कात. Sorry. त्या कागदपत्रावरती असं लिहिलेलं आहे की हेच कागदपत्र फायनल समजले जावे आता मी वारंवार मगापासून 26 तारखेच्या. मी ते सगळे वाचलं आहे. मी वाचलेलं असं कसं तुम्ही म्हणता. माझा 42 वर्षाचा प्रवास आहे. असं सगळं वाचतच ह्या दिवसापर्यंत आलो. आता इथपर्यंत कसा पोचला असतो. तालुकाचा अध्यक्ष, जिल्हा विभागचा अध्यक्ष, संघटनेमध्ये काम केलं, जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, 5 वेळेला आमदार झालो, 15 वर्ष मंत्री राहिलो, 2दा खासदार निवडून आलो आहे. मागच्या मार्गाने आलो तर निवडून आलो आहे. तर त्याच्यामुळे ते सगळे कागद वाचलेले आहेत. त्या कागदाची सगळी चर्चा ही पूर्णपणाने व्यवस्थितरित्या झालेली आहे. आणि आता पक्षाने या संदर्भामध्ये मी मगाच सांगितलं की जे काय पुनर्पत्र पाठवायचं आहे तोही निर्णय झालेला आहे. लवकरात लवकर पाठवलं जाईल. कुठलाही संदेह, कुठलाही गैरसमज आता पक्षामध्ये उरलेला नाही. धन्यवाद. शिरसाट म्हणाले की राष्ट्रवादीचे अनेक नेते आमच्या संपर्कात. तुमचे मित्रपक्ष डायरेक्ट असं म्हणतात की आता महायुतीचे. शिरसाटाने काय म्हणावं, कारण ते सुद्धा एक शिवसेनेचे मंत्री पण आहेत, जबाबदार मंत्री आहेत. ते शिवसेनेची भूमिका मांडत असतात. आता आमच्या पक्षाबद्दल त्यांनी काय म्हणावं ते बोललेत. आता ते कशामुळे बोललेत, काय बोललेत ते त्यांचं त्यांना माहिती. ज्यावेळेला एकत्रितपणाने आम्ही कधी बसू त्यावेळेला आम्ही विचारू त्यांना बाबा कुठल्या माहितीच्या आधारात आपण, म्हणजे कुठली माहिती आहे की ज्याच्यामुळे किंवा कुठली घटना घडली त्याच्यामुळे ते बोललेले आहेत. ठीक आहे, पण ते नेहमी बोलतच असतात. त्याच्यामुळे काय त्याच्यात काय अशी काय हे होण्याचं काही कारण नाही. विकास चव्हाण जसं ऑपरेशन टायगर महायुतीचे काही एक पक्ष राबवत आहे, तसा तुमचा पक्ष जो आहे तो ऑपरेशन घड्याळ वगैरे राबवत आहे. ऑपरेशन नाही, आम्ही घड्याळ आहे. त्याच्यामुळे तसं येत नाही. कारण एक तर त्या पक्षाला पवारसाहेबांचं नेतृत्व त्या ठिकाणी काम करते आहे. तिथे असलेले निवडून आलेले सगळे लोकसभा सदस्य दीर्घ अनुभवाचे आहेत. त्यामुळे ऑपरेशन तुतारी वगैरे असा कुठलाही मुद्दा आमच्यासमोर नाही. एक बाब खरी आहे की स्वर्गीय दादा आहेत असताना विलिनीकरणाची चर्चा एका टप्प्यापर्यंत गेली होती. त्याच्यानंतरच्या सुद्धा काही घडामोडी झाल्या. काल परवाच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे पवारसाहेबांच्या पक्षाचे किंवा आदरणीय सुप्रियाताई यांनी या बाबतीतली स्पष्टपणाची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे आता त्या विषयामध्ये काय उरलेलं नाही शिल्लक. आता जे असेल ते आता आम्ही पहिल्यापासूनच मी सांगत आलो, आम्ही एनडीएमध्ये आहोत. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देशामध्ये काम करतो आहोत, राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहोत. ती भूमिका घेऊनच विकासाभिमुख कामाला आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये गती त्या ठिकाणी